चंदगड म्हटलं की इथली निसर्ग संपन्नता आणि वनसंपदा, पण त्याला मागासलेपणा म्हणण्याचा एक ट्रेंड झालाय असो. पण इथल्या निसर्ग संपन्नतेबरोबरच इथली जैवविविधता आणि इथलं पक्षीवैभव हे पर्यटकांना कायमच खुणावत आलेलं आहे. आणि याच जैवविविधतेबरोबरच निसर्ग संपन्नतेबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत पाटणे फॉरेस्ट रेंजचे रेंज ऑफिसर प्रशांत आवळे साहेब. चंदगड म्हटलं की इथली जैवविविधता आणि निसर्ग संपन्नता आधी डोळ्यासमोर येते, आणि त्याचबरोबर काही पिकनिक स्पॉट, आणि आता तर हत्ती आणि पट्टेरी वाघ याबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं जातं. तर तुम्ही एक फॉरेस्ट रेंज ऑफिसर म्हणून तुम्हाला या जंगल परिसराचे काय वैशिष्ट्य जाणवतात? प्रथमतः मी सांगू इच्छितो की गेले 3-3.5 वर्ष झाले मी या चंदगड परिसरामध्ये एक रेंज फॉरेस्ट ऑफिसर पाटणे या पदावर कार्यरत आहे. जसं की सामान्य माणसाला जसा प्रश्न पडतो तसं मलाही ज्यावेळेस माझी पोस्टिंग इथं झाले त्यावेळेस मी ऐकून होतो बरेच पेपरमध्ये हत्तींच्या बाबत किंवा चंदगडमधले जे निसर्गरम्य परिसर आहेत त्याच्याबाबत ऐकून होतो. आणि इथं आल्यानंतर मी पाहिलं तर चंदगड म्हणजे पहिला येते आपली तिलारीचं जे जंगल आहे तर त्याचा जो टच आहे तो डोळ्यासमोर येतात. आपले जे पिकनिक स्पॉट आहेत तर ते खूप निसर्गरम्य आहेत. माणूस इथं रमतो आणि त्याची पुन्हा येण्याची इच्छा इथे निश्चित येते. म्हणजे असं नाही की एकदा आला आणि त्याचं मन समाधान झालं असं नाही, इथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा माणसाची होते. दुसरा एक भाग आहे की इथले जे हत्तीचं जो हे आहे गेले 1 दशक झालं हा प्रश्न चालू आहे. तर चंदगडी हत्ती हा बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच मला इथे बऱ्यापैकी हत्तीसाठी काय करता येईल हा एक प्रश्न इथे जाणवतो. म्हणजे इथं आलं की लक्षात येतं बाबा स्पॉट होतं, डोक्यामध्ये विषय होता चंदगड हत्ती आणि निसर्गरम्य परिसर आणि जंगल. बरं, आता आपल्या फॉरेस्ट रेंजमध्ये नाही म्हटलं तरी गवे, त्यानंतर रानडुक्कर आणि आता हत्ती आणि काही हिंस्र प्राण्यांमध्ये आता पट्टेरी वाघ देखील आढळून आलेले आहेत. तर नेमकी या जंगली प्राण्यांचं अस्तित्व किती आणि काय आहे? आपल्याकडे हत्तीचा जो हे आहे म्हणजे हत्ती प्रवण क्षेत्र आपल्याकडे कोल्हापूर डिव्हिजनमध्ये आजरा, चंदगड आणि पाटणे या 3 रेंजेस आहेत. या 3 रेंजेसमध्ये जे जंगलचं हे आहे तो प्रामुख्याने इथे ह्या 3 रेंजेसमध्ये आहे. पण त्याचा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याचं मुवमेंट जे आहे अगदी कडगावपर्यंत गेलेलं आहे, पन्हाळ्याच्या काही वेशीपर्यंत गेलेला आहे हत्ती. म्हणजे तशी हिस्ट्री आहे आपल्याकडे. तर प्रामुख्याने ह्या 3 रेंजेसमध्ये आहे. आणि खालचा जो सावंतवाडी जिल्ह्यामधला जो दोडामार्ग परिसर आहे जंगल, तिथे एक बऱ्यापैकी हत्तीचा प्रश्न आहे. म्हणजे हे हत्तीचं मायग्रेशन आपले जे आहे साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याकडे खालून म्हणजे सिंधुदुर्गकडून वर येतात आणि जसं समर लागेल तसं ते खाली जातात. टोटल आपल्याकडे आजच्या घडीला 8 हत्ती आहेत. त्याच्यामध्ये 3 तस्कर्स आहेत, जसे की आपण मेल आहेत त्यांना सुळेवाले आपण तस्कर्स म्हणतो, तर 3 आहेत आणि एक मादी हत्ती आहे आणि बाकी 4 पिले आहेत. असे 8चं पॉप्युलेशन आहे. आणि हिंस्र प्राण्यांमध्ये म्हणलं तर आपल्याकडे वाघाचे अस्तित्व आहे, बिबट तर आहेच आणि स्लॉथ बिअर बी आहे आपल्याकडे, जे अस्वल म्हणतो आपण. वाघाचं अस्तित्व आपल्याला वेळोवेळी ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये आलेलं आहे. लोकली फील्ड स्टाफला पण आमच्या स्पॉट झालेला रात्रीच्या गस्ती वेळी वगैरे. आणि जे काही कॅटल किल वगैरे होतं त्यामध्ये बी आपल्याला खानापुन्हा जाणवून येतात बाबा या वाघाने केलेला आहे, पट्टेरी वाघ. आणि आता गवे आणि रानडुक्कर याचा पण मोठ्या प्रमाणात हो, गव्यांची संख्या पण खूप आहे, जास्त आहे आपल्याकडे. आणि गव्यांद्वारे जे काही शेतीचे नुकसान आहे ते बऱ्यापैकी प्रकरण आपल्याकडे होत आहे. गव्यांची संख्या भरपूर आहे. आता साधारण 2005 किंवा 2009 पासून हत्तीचं अस्तित्व आपल्या भागात आहे. आता तसं बघायला गेलं तर बरेचसे रिसर्च पेपर पण आलेले आहेत की, आणि तुमच्या माध्यमातून पण समजले की ते कर्नाटकपासून म्हणजे खानापूरपासून ते वरती त्याचा एक रूट ट्रॅक डिफाईन झालेला आहे. त्याचबरोबर ते कुठल्या सीझनमध्ये येतात, कुठल्या मार्गे जातात आणि कशा पद्धतीने कुठल्या भागातून नुकसान होतं. तर इतकं सगळं ट्रॅक रेकॉर्ड असतानाही अजूनपर्यंत त्याच्यावर काही उपाययोजना किंवा काही करण्यात ठोस आता काही मिळालंय का? हां, ठोस म्हणजे आपण डिपार्टमेंट जे आहे हत्तीचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खूप गांभीर्यपूर्वक विचार करत आहे. त्यावेळेस जे काही फॅक्ट समोर येतात त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात. पण दुरोगामी जे हे आहेत उपाययोजना त्या झाल्या पाहिजेत. निश्चित त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे.
आता आपण पाहतो की बऱ्यापैकी मागणी होते की हत्तीच्या बाबतीत कायमस्वरूपी उपाययोजना करा, ते काही बॅरियर्स क्रिएट करा. सिंधुदुर्ग आणि आपल्या ह्याच्यातला आहे तो, पण त्याच्याने मला वाटत नाही की प्रश्न हा सुटेल, कारण आपण अशा किती आणि केवढी मोठी बॉर्डर आपण ब्लॉक करणार आहे. कारण हत्ती हा इंटेलिजंट प्राणी आहे, तो आज ना उद्या इकडून तिकडून कुठनं ते स्वतःचं हे करणार आहे. निश्चित त्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला रिलीफ भेटेल, पण 100% हा उपाय आपल्याला होईल असं मला पर्सनली वाटत नाहीये. तर हत्तीच्या बाबतीत आपल्याला त्याचं जे आता जसं की आम्ही मागच्या 2 वर्षांमध्ये काही गवत करून विकास कार्यक्रम हाती घेतला. एक 16-19 हेक्टरवर पॅच मध्ये आम्ही हत्ती गवताची लागवड केली. बाबा त्याला काही नॅचरलीच हे होईल. तसंच आताही 3 हेक्टर माझ्याकडे, 3 हेक्टर आजरामध्ये, काही 5-6 हेक्टर आणि चंदगडमध्ये असं काही केळी लागवड आम्ही हत्तीसाठी करत आहे जंगल एरियामध्ये. मग ते प्रायोगिक तत्वावर आहे. याचा रिझल्ट कसा होईल त्याच्यावर मग पुढचं भवितव्य ठरेल बाबा, जेणेकरून हत्ती मालकी क्षेत्रामध्ये कमीत कमी येईल. हा एक आम्ही त्या दृष्टीनं पाहत आहेत. आपल्याकडे जंगलामध्ये पाण्याची कमतरता नाही, पण निश्चित हत्तीला आवडणारे जे हे आहे खाद्यपदार्थ ते आम्ही तिथं अवेलेबल करण्याचा आमचा मानस आहे. आता प्रायोगिक तत्वावर आहे, हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की होईल. आता हत्तींसाठी म्हणून किंवा तुमच्याकडून जे आता आकारा गट जो स्थापन केलेला आहे, त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आणि कशा पद्धतीने काम करतं ते? त्याच्या बाबतीत सांगू इच्छितो की ज्यावेळेस हत्ती आपला मालकी एरियामध्ये किंवा शेतीच्या परिसरामध्ये येतो, तर मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवते, तर ती खूपच धोकादायक असते. म्हणजे फील्ड स्टाफला पण आमच्या आणि लोकांना पण एक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी होते. आणि फील्ड स्टाफ जो आहे माझा, तर त्याच्यामध्ये त्यांच्याही लिमिटेशन्स आहेत. त्यांना त्याच्यामध्ये रेग्युलर आपली ड्युटी करून हे त्यावेळेस हत्तीचा संध्याकाळच्या वेळेस हत्ती येतो त्यावेळेस ते पण मॅनेज करणं रेग्युलर त्यांचे पूर्णतः बिझी होऊन जातात. अशा वेळी हत्ती ज्यावेळेस आल्यानंतर किंवा एखादा वन्य प्राणी, हा बेसिकली हत्ती आकारा गट जरी असला तर वन्य प्राणी बचाव पथक म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. म्हणजे एखादा वन्य प्राणी हत्ती असताना किंवा गवा कोल्हे ह्याच्यामध्ये आले, आपल्या मालकी एरियामध्ये आले आणि कुठं समजा अडकून बसले, विहिरीमध्ये पडले, तर ते एक रेस्क्यू म्हणून पण कार्य करतं. आणि मेन फोकस आपला हत्तीमध्ये, ज्यावेळेस हत्ती मालकी एरियामध्ये येतो जंगलातून, तर त्याला तो गावाकडे येता कामा नये, गावाच्या दिशेने जवळपास येता कामा नये, आणि त्याला हुसकून परत जंगल लावण्याचे काम आम्ही हकारा गटामार्फत करतो. पण त्याच्यावेळी आम्ही त्याच्या मदतीला माझा तिथला कन्सर्न फील्ड स्टाफ किंवा आम्ही जर आवश्यकता वाटली तर आमचा परमनंट स्टाफ आहे, तर निश्चितच त्यांच्यासोबत मदतीला राहतो. त्याचं स्ट्रक्चर काय पद्धतीचं आहे आता हकारा गटाचं? हकारा गटाचं स्ट्रक्चर आता सध्या त्यांचं जे कॅम्प बनलेलं आहे आपल्याकडे, पार्लेमध्ये एक आहे आणि हाजगोळीमध्ये आहे. ते दोन्हीकडे प्रत्येकी 10-20 मजूर आपण लोकलचे त्यांना तिथं आपण स्थानिकांना रोजगार दिलेला आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून त्यांना पूर्ण जंगलाची माहिती असते, परिसर भौगोलिक परिस्थिती माहिती असते. तर त्यांना तिथे आपण कॅम्प उभारलेले आहेत. तर ते फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं किचन आहे आणि राहण्यासाठी डोरमेटरी टाईप आपण हे केलेलं आहे, जेणेकरून त्यांनी त्यांचं जेवण तिथंच बनवायचं आणि फुल टाइम मध्ये तिथंच राहायचं, रात्री पण तिथंच थांबायचं आणि आपलं जे काही काम माझ्या सूचनेनुसार किंवा वनपाल आहेत तिथे त्यांच्यावर इमिडिएट एक वनपाल आहेत त्यांच्या सूचनेनुसार, आणि हत्ती ज्यावेळेस येतो त्यावेळेस भागामध्ये जाऊन त्याला हुसकण्याचे काम करतात. आता हत्तीचा त्रास आपल्याकडे जास्त आहे म्हणा, किंवा हत्ती एक आपल्याकडे आता स्टेबल झालेला आहे. त्या दृष्टीने आता हत्तीबद्दल बोलताना हत्ती संरक्षण कुटी म्हणून तुमची जी एक संकल्पना आहे ती काय पद्धतीची आहे आणि ती कशासाठी पुढे आणलेली आहे? हत्ती संरक्षण कुटी हा एक प्रायोगिक तत्वावर मागच्या काही वर्षापूर्वी एक प्रयत्न झाला होता डिपार्टमेंट करून. त्याच्याच धर्तीवर हे आपला हकारा गट आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये जी ती संकल्पना होती बाबा मजूर तिथे राहतील आणि हत्ती मालकी एरियामध्ये येणार नाही याची दक्षता, किंवा आला तर त्याला उचलून लावण्याची दक्षता ते घेतील, याच धर्तीवर आपला हकारा गट केलेला आहे. तोच आहे. आता हत्ती ट्रॅक करण्यात म्हणा किंवा कुठलेही बाकी वन्य प्राणी जे आपल्या भागात डिटेक्ट होतात किंवा मानवी वस्तीत जातात, तर त्यासाठी कुठल्या आधुनिक तंत्रज्ञानाची किंवा कशाची मदत घेतली जाते? निश्चितच. आपण या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल, मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी पार्ले जो आपल्या जंगल परिसरामध्ये गेले, म्हणजे कंटिन्यू 1-1.5 महिना हत्ती आपला पार्ले कळसगातेच्या जंगलामध्ये वास्तव करून होता.
अशा वेळी त्याला उसकताना ना आपल्याकडे उसाचं क्षेत्र बी मोठं आहे. होय. हत्ती रात्रीच्या वेळी आणि आपल्याकडे धुके भरपूर प्रमाण जास्त असल्यामुळे आहे ना, आहे. रात्रीच्या वेळी समोरच आपल्याला काही दिसत नाही. अशा वेळी जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता भरपूर असते. तर यावेळी यावर्षी आम्ही माननीय उपसंरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. त्यांनी आम्हाला एक ड्रोनची अवेलेबिलिटी करून दिलेलं आहे. तर ड्रोनचा उपयोग आम्हाला असा होतो की हत्तीचं एक्झॅक्ट लोकेशन आम्ही ड्रोनद्वारे कॅप्चर होत आहे, लाईव्ह कॅप्चर होत आहे. त्याच्यामुळे लोकेशन कॅप्चर झाल्यामुळे आखणी आपल्याला करता येते आणि फील्ड स्टाफचं एक संरक्षण बी होत आहे आणि हत्तीचं बी संरक्षण होते. ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी होतात. एक्झॅक्ट लोकेशन हे केल्यामुळे त्याला मार्ग कसा बाहेर काढता येईल हे प्लॅनिंग करून एक्झिक्यूट करणं सोपं होत आहे. ट्रॅप कॅमेरा आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या 2 वर्षामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की एखादा सेन्सिटिव्ह बीट आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आठवड्यासाठी किंवा तरी पर्टिक्युलर पिरियड संबंधित वनरक्षकाला आम्ही ते अलॉट करतो. ते संबंधित वनरक्षक जागेवर जाऊन ट्रॅप कॅमेरे लावतात आणि जे काही त्या पिरियड मधलं वाईल्ड लाईफ तिथे कॅप्चर होत आहे ते एक रेकॉर्ड डाटाबेस आपल्याकडे होतो. तो डाटाबेस आम्ही आमच्या ऑफिसला घेऊन, कारण याच्यामध्ये डाटाबेस बी आपल्याकडे महत्वाचा पॉइंट आहे की आपल्याकडे काय वनसंपत्ती आहे, जंगली प्राणी कुठल्या प्रकारचे आहेत ते अधिकृत एक आपल्याकडे डाटाबेस झालेला आहे बऱ्यापैकी या 2 वर्षामध्ये. आणि दुसरं शिकारीच्या उद्देशानं पण त्याचा एक वेगळ्या अँगलनं उपयोग आम्हाला होतो. जसं की आता काल परवाच आपल्या राधानगरीमध्ये गगनबावड्यामध्ये एक केस ह्या ट्रॅप कॅमेरामुळे ह्याच्यामध्ये आणि आंबा रेंज मध्ये पण एक वाईल्ड लाईफ मध्ये ट्रॅप कॅमेरामध्ये तो शिकारी स्पॉट झाल्यामुळे पकडण्यात यश आलं आपल्याला. आता हत्तीचा पर्टिक्युलर विषय घेतला तर पहिल्यांदा हत्तीला जर मॅनेज कुठल्या राज्यानं केलं असेल तर ते केरळनं केलेलं आहे. तर केरळच्या धर्तीवर काही प्रयत्न म्हणजे 2005-09 पासून ते नुसतं ऐकिवीत आहेत, पण त्या पद्धतीचे काही प्रयत्न झालेत का की हत्तीला जर कंट्रोल करायचं असेल तर केरळच्या धर्तीवर काही उपाययोजना केल्या जातील? केरळच्या धर्तीवर काही मला असं सांगता येणार नाही, पण आपल्याकडे तसं ते पाळीव हत्ती आणून हत्ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न मला वाटतंय निश्चित साल आठवणं मला, पण मागे एकदा झालेला आहे. हा, पण तो थोडासा अपयश आलं त्याच्यामध्ये, कारण खूप सेन्सिटिव्ह आहे तो मुद्दा. कारण हे जे वाईल्ड हत्ती आहेत यावेळेस थोडेसे बिथरण्याची शक्यता जास्त असते आणि एखादा इन्सिडेंट होण्याची शक्यता आहे. दुसरं त्याच्यामध्ये आहे, आपण त्याला कॅप्चर करू एनी हाऊ, त्याला रिलोकेट करणं पण एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये त्या हत्तीचं नुकसान किंवा त्याच्या प्रसंगी जीव जाण्याची बी चान्सेस भरपूर जास्त असतात. त्यामुळे आपण याच्याकडे एक अल्टरनेटिव्ह उपाय म्हणून पाहू, जे आणीबाणीची परिस्थिती आल्यानंतर पुढे त्या शासन स्तरावर जे निर्णय होतील तर ते निश्चित त्याच्यामध्ये डिपार्टमेंट पॉझिटिव्ह आहे, योग्य त्या गोष्टी पावले उचलतील अशा आहे. आता तुम्ही जसं म्हटलं की जंगली हत्ती कुठेतरी उधळण्याचा किंवा हे होण्याचा चान्सेस असतात, तर या हत्तींबद्दल त्यांच्या जीवनशैलीबद्दल राहू द्या किंवा त्यांच्या राहणीमानाबद्दल राहू द्या, काही निरीक्षणं नोंदवली गेलीत का की बाबा भविष्यात जाऊन त्याबद्दल काही अभ्यास करता येईल त्या दृष्टीने? हत्ती बेसिकली हा खूप इंटेलिजंट प्राणी आहे. त्याला स्वतःचे इंटेलिजन्स आहे, त्याला पूर्ण जंगल त्याला स्वतःच नॉलेज आहे, सर्व वाटा त्याला माहिती आहेत आणि सहसा तो बॅरियर ठेवून राहतो. ते आपले जे स्वतःचं रक्षण कसं करायचं त्याला स्वतःला माहिती आहे आणि इन्सिडेंट्स तो अवॉइड करत असतो आणि सोशली खूप स्ट्रॉंग आहे हत्ती. आता आपण पाहत असाल, ज्यावेळेस हत्ती टस्कर आम्ही जंगला मालकीतून उसकण्यासाठी आमचा स्टाफ जातो, आम्ही जातो, त्यावेळेस ज्यावेळेस तो एकटा असतो, तो ज्यावेळेस उसकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो खूप अग्रेसिव्ह असतो. पण ज्यावेळेस त्याची पिले असतात स्वभावामध्ये तर तो खूप बचावात्मक पवित्रा स्वतःसाठी घेतो. म्हणजे एवढा अग्रेसिव्हली तो येत नाही, ठराविक डिस्टन्स क्रॉस करून येतो 50-100 फूट आणि लगेच माघारी फिरतो. हे एक त्याचं एक निरीक्षण आहे. आणि त्याला काय म्हणता येईल बरं, आपल्या याच्यामध्ये जंगलामध्ये ऋतुमान किंवा त्याचं नॉलेज नॉलेज भरपूर आहे त्याला. त्याचं स्मेल पॉवर खूप आहे. फूड कुठं अवेलेबल आहे त्याला खूप दुरून कळतं. आता इथे जवळपास पॅडी फील्ड कुठं आहे किंवा आपलं ऊस लागवड कुठं आहे, त्याला खूप स्मेलिंग पॉवर जास्त असल्यामुळे त्याला काही अडचण येत नाही. तो दुरून जाणतो आणि त्या पद्धतीनं मूव्ह करत असतो.
तर आता मध्यंतरी अण्णा बारक्या किंवा माई अशा ज्या हत्तीची फॅमिली त्याचा एक फोटो कॅप्चर झाला होता, तो व्हायरल पण झाला. बहुतेक तो झोपलेला असताना वरून ड्रोनने घेतला होता असणार. तर ही जी हत्तींची नावं ठेवली जातात किंवा त्यांचं आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं मग? आपल्याकडे एक वनपाल होते दत्ता पाटील म्हणून, त्यांनी आजऱ्याचे आहेत प्रॉपर ते. त्यांनी बऱ्यापैकी हत्तींवर काम केलेलं आहे. आणि हत्तींच्या बाबतीत कसं आहे, आयडेंटिफिकेशन हे कळीचा मुद्दा आहे. नेमका कुठला हत्ती कुठे आहे, नुकसान कुठल्या हत्तीनं झालेलं आहे, हे जोपर्यंत पिन पॉईंट होत नाही तोपर्यंत गोंधळाची परिस्थिती आहे. कारण ॲट अ टाइम तिन्ही तालुक्यामध्ये नुकसान होत असते. हत्ती समजा एक हत्ती आजऱ्यामध्ये आहे, चंदगडमध्ये आहे, पाटण्यामध्ये पण आहे. कुठला हत्ती कुठे आहे त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पण आपल्याला पैकी कन्सायन्स येऊन जातं की. आणि याच्यामध्ये दत्ता पाटलांनी जे हत्तींना जे नावं ठेवण्याची जे सुरुवात केली, पर्टिक्युलर नावं त्यांच्या फिजिकल अपिअरन्सवरनं असं ना किंवा लोकलचे जे त्यांना सुचलं त्यावेळेस, आणि तीच नावं ऑथेंटिकेट डिपार्टमेंटनेही केलेली आहे. जसं की अण्णा असे ना, तर अण्णा या किंवा अण्णा म्हणजे मोठा भाऊ, किंवा त्याला बाहुबली पण एक अल्टरनेट नाम आहे. दुसरा आहे तो चाळोबा गणेश किंवा त्याला राजा म्हणतो, राजा जे त्याचा 16 मोडका आहे. आणि एक आजरामध्ये आहे तो एक चाळोबा गणेशच त्याला म्हणतात. आणि हे चाळोबा गणेश त्यांनी पण नाव ठेवलं आणि इकडे पण नाव ठेवलं, त्याच्यामुळे इकडे त्याला राजा. आणि माई, आता जी फिमेल आहे त्याला माई, त्याच्यामध्ये दुसरा जो जे लहान बच्चा आहे त्याला बारक्या, सोंगाट्या वगैरे असे नावं ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन होतं. एक्झॅक्ट लोकेशन कुठला हत्ती कुठल्या रेंजमध्ये आहे, कुठल्या भागात आहे हे स्पॉट होऊन जातं. आणि त्यानुसार मग त्याचं बिहेवियर बी पॅटर्न ठरलेला असतो. बाबा अण्णा आपल्या भागामध्ये असला तर त्याला उसकताना त्याचे एक ठराविक बिहेवियर असतं की त्याला उसकायला गेल्यानंतर तो कसा रिप्लाय रिॲक्ट करतो. हे गोष्टी मग त्यानुसार पॉलिसी वापरायला आपल्याला मदत होते. आम्हालाही बरं पडतं. आता राजा जो हत्ती आहे, ज्याने की मागच्या 1 वर्षाबरोबर एक दुःखद दुर्घटना घडली होती. आजऱ्यामध्ये आपले एक वनमजूर शहीद झाले होते हत्तीच्या प्रश्नामध्ये. तर त्यावेळेस राजाचं बिहेवियर बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं. आणि आमच्याकडे बऱ्यापैकी राजा असायचा. त्यावेळेस आम्हाला माहिती आहे बाबा याला कुठपर्यंत आपली बॉर्डर आहे, याला आपण डिस्टर्ब करू शकतो, ते पाळायला किंवा मदत होते. त्यामुळे आयडेंटिफिकेशन खूप चांगले बाब झालेले आहे. आता हत्तींसोबतच आपल्याकडे रानडुकरांचा मोठा त्रास आहे, त्यानंतर गव्यांचाही मोठ्या प्रमाणात नासधूस वगैरे केली जाते. तर हे ह्या प्राण्यांना हँडल करण्यासाठी किंवा ह्या हँडल करण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, किंवा मग जनजागृती कुठे कमी पडते का शेतकऱ्यांच्या बाबतीत पण? नाही, रानडुक्कर असे ना, गवे असे ना, यांची संख्या प्रचंड आहे. ठराविक भागामध्ये नुकसान होत असते. अशा वेळी पंचनामे असणार, नुकसान भरपाईचे जे काही प्रोसिजर आहे ती खूप इझी केलेली आहे डिपार्टमेंटने आम्ही. त्या वेळेस जे काही अडचणी आलेल्या आहेत त्या सुधारणा करून आहे ना भरपूर चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट सध्या पीक नुकसानी प्रकरण होत आहे. मॅक्झिमम पीक नुकसानी शेतकऱ्याला कसा रिलीफ होईल आणि कमी वेळात कसं नुकसान भरपाई देता येईल यासाठी डिपार्टमेंट प्रयत्न करत आहे. तुम्ही नुकसान भरपाईचं जर पेंडन्सी बघितला गेल्या वर्षभरामधले ट्रॅक जर पाहिलं, हार्डली 1 महिना ते 2 महिन्याच्या आत आपण नुकसान भरपाईचे प्रकरण क्लिअर होत आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे, कारण नुकसान झालेलं असते, शेतकऱ्याला इन्स्टंट रिलीफ मिळणं गरजेचं आहे. दुसरा भाग झाला त्याच्यामध्ये आपण काय पॉलिसी हे करतो की त्यांना हे करणार. त्याच्यामध्ये काय आहे की गव्यांसाठी आपण बऱ्याच ठिकाणी चर मारण्याचं जे आहे मागणी होत असते वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून, तो खूप इफेक्टिव्ह पण होतं. जंगल आणि मालकी जे आहे तर एक वन्यप्राणी प्रतिबंधक सर म्हणून आपण मारलेले आहेत, बऱ्यापैकी एनक्लोज केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही जे आहेत तर खूप जुने झालेले आहेत. तर त्या ठिकाणी बी आम्ही नवीन प्रस्तावित करून नवीन आम्ही चर मारण्याचा हे करत आहे. आणि रानडुकरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या बाबतीत पण हे चर जे आहे ते इफेक्टिव्ह होत आहे बऱ्यापैकी. आणि बऱ्यापैकी जर तुम्ही पाहिलं असेल, आता पार्लेमध्ये आपण सोलार फेन्सिंग दिलेले आहे शेतकऱ्यांना. जे काही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन्म नियोजन आहे त्याच्यामध्ये 75-25 म्हणजे 75% अनुदान शासन देते, 25% संबंधित लाभार्थीने भरायचे असतात. तर ते 11 आपण हे दिलेले आहेत सोलार फेन्सिंग प्रॉपर प्रायोगिक तत्वावर. आणि त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की आपल्या संपूर्ण गावाचा ग्रामपंचायत ठराव, त्यांची यादी, जी काही यादी ग्रामपंचायतीनेच फायनल केलेली आहे, कुणाला जे लाभार्थी आहेत अशी यादी फायनल स्क्रुटनाइज करून आपण वरिष्ठ स्तरावर दिलेले बी आहे, तिथून पण मूव्ह झालेलं असं मला कळलेलं आहे. शासन स्तरावरती आहे. तर हे जे सोलार फेन्सिंग आहे ते खूप इफेक्टिव्ह आहे गव्यांच्या बाबतीत आणि रानडुकरच्या बाबतीत.
आपल्या पार्लेमध्येच मला मागे शेतकरी भेटला होता. दरवर्षी त्याचं, आता हत्तीच्या बाबतीत तर एवढं इफेक्टिव्ह नाही असं म्हणतात, पण त्याचं म्हणणं असं होतं शेतकऱ्याचं की ह्या फेन्सिंगमुळे यावर्षी माझ्या प्लॉटमध्ये हत्ती आलं नाही किंवा नुकसान त्याचं प्रकरण झालं येतच होते, त्याचं प्रकरणच आलं नाही प्लॉटमध्ये. हा फ्रिक्वेंटली येत होतं ते, त्याचं नुकसान झालेलं प्रकरणच यावेळी भाताचं आमच्याकडे आलेलं. तर हा या दृष्टीने पण डिपार्टमेंट प्रयत्न करत आहे. सोलार पेन्सिल पण आपण त्यासाठी वितरित करण्याचा एक मानस आहे. जसा शासनाचे निर्देश येतील, जसं मान्यता असेल ते अलॉट होतील. याच बाबतीत आता शेतकऱ्यांचं दुसरं एक म्हणणं कसं आहे की आता तुम्हाला ट्रॅक झालेला आहे की कुठल्या भागात नुकसान होतंय आणि कशा पद्धतीने होतं. तर ज्या भागात नुकसान होतं त्या भागात आधीच तुम्ही 100% नुकसान भरपाई द्या अशी एक मागणी राजकीय पुढारी राहू द्यात किंवा शेतकरी राहू द्या यांच्याकडून पण होते. मग त्याचं काही शासन स्तरावर काही निर्णय किंवा काही पुढे गेलेलं काय प्रस्ताव? निश्चित त्याच्यामध्ये मला वाटते एक समिती बनली होती. जे काही बाजारभावाप्रमाणे 100% नुकसान भरपाई वन्यजीवांमुळे जर झाले असेल तर देण्यासाठी एक समिती बनलेली आहे. त्याचा अहवाल बी मला वाटते की शासन स्तरावर दिलेला आहे. त्याच्यामध्ये जशा प्रोग्रेस होईल, एकदा GR आला तर आम्हालाही त्याच्यामध्ये काही अडचण नाही द्यायला. पंचनामे ऑलमोस्ट आपण करत तीच प्रोसिजर, फक्त रेट डिफरंट राहील. तरी कम्पॅरेटिव्हली जर पाहिला ऍज कम्पेअर टू अदर स्टेट्स, तर आपल्याकडे जी नुकसान भरपाईची रक्कम असेल ना, तर ही खूप अपडेट होऊन आलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आपण महाराष्ट्र शासन वन विभाग याच्यामध्ये आपण नुकसान भरपाई देत आहे. तरी काय पद्धतीने नुकसान भरपाईचं आता सध्या हे आहे? आता जर नुकसान भरपाई जर त्याच्यामध्ये हे आहेत आपल्याकडे, जर एखादा माणूस मृत्युमुखी पडला, वन्यजीवांच्या जीवितहानी झाली तर 25 लाख आपण हे देतो, जी कम्पेअर टू अदर स्टेट पैकी सर्वात जास्त आपण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे जे पीक नुकसानी जे होते, तर मला वाटते 1260 प्रति गुंठा काहीतरी आपण ऊसासाठी देत आहेत. आपल्या पॅडी भातासाठी पण 700 समथिंग आहे. तर त्यावेळेस जे हे आहे तुम्ही करता. आता मध्यंतरी हिरे भागात अस्वल आणि हल्ला केल्याची घटना एक समोर आली होती. त्यानंतर वाघाचं पण हल्ल्याची गुराख्यावर ती एक समोर आली होती. तर वाघ आणि अस्वल यांचं काही आयडेंटिफिकेशन झालंय का? जसं हत्तींचं आता तुम्ही आयडेंटिफिकेशन केलेलं आहे, त्या पद्धतीने काही रेकॉर्ड तेवढं झालंय का? नाही, तसं काही रेकॉर्ड झालेले नाही आपल्याकडे. वाघ असेल किंवा अस्वल असेल, हे काही रेग्युलरली स्पॉट होणारी नाही आहे. ओके. ते बऱ्यापैकी जंगलमध्येच राहतात आणि काही असेल तर त्यांचे अस्तित्व तिथं जाणवत असतं. पण अशा प्रकारे सायंटिफिक आपली प्राणी गणना होत असते. पण अशा वेळी त्यावेळेस जे रेकॉर्डला येईल, ट्रॅक होईल तेवढंच येत आहे आपल्याकडे. पण आपल्याकडे टायगर जो आहे तो मायग्रेटरी आहे, एक भ्रमण मार्ग म्हणून आपलं जे जंगल आहे त्यासाठी आहे. त्यामुळं तसं आयडेंटिफिकेशन अजून तरी इथे झालंय नाही. कारण काय झालंय, सिंधुदुर्गमध्ये आता 8 पट्टेरी वाघ आहेत असं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे ऑलरेडी. मग त्या पद्धतीने इथं वेगळं झालंय का की तोच पट्टा असल्यामुळे त्या पद्धतीने झालेलं आहे? तसंच आहे की जे सिंधुदुर्ग मधले वाघ आहेत तेच आपल्याकडे मायग्रेटली इकडे तिकडे मूव्ह होत असतात त्यांच्या ह्याच्यानुसार, आणि तेच बहुतांशी आपल्याकडे आहे. ओके. मग आता जर सिंधुदुर्ग राहू द्या किंवा आपला एकच फॉरेस्ट रेंज पट्टा आहे तो, मग त्या दृष्टीने आता सह्याद्री टायगर रिझर्व तरी ते आहेच, तर त्या दृष्टीने मग जसं ताडोबामध्ये वन्य प्राण्यांसाठी केलं जातं किंवा वन सफारी किंवा तशा पद्धतीने, तसं जर हत्ती आहेत, पट्टेरी वाघ आहेत, तर त्या पद्धतीने व्हावं किंवा एक पर्यटनाला पण कुठेतरी चालना मिळावी अशी एक मतप्रवाह आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निश्चित करता येईल आपल्याला. पर्यटनामध्ये इथे भरपूर स्कोप आहे. चंदगडचं जे जंगल आहे, बऱ्याच चांगल्या ट्रेल आपल्याकडे आहेत. आता कंपॅरिझन आपल्याला करता येणार नाही ताडोबा आणि आपलं, पण निश्चित त्याच्यामध्ये प्रोग्रेस आणि स्कोप भरपूर आहे. पोटेन्शियल आपल्याला टुरिझमसाठी भरपूर आहे. टुरिझम इकडे जे होईल, मला वाटतं की एक निसर्गरम्य जे स्पॉट आहेत, धबधबे इथलं मेन आकर्षण आहे. पावसाळ्याच्या वेळेस जर तुम्ही पाहिला, बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकेंडला पलीकडचं आपलं बेळगाव असताना, कर्नाटक असताना, गोवा असताना बऱ्यापैकी जे गोव्याला पब्लिक येतं, तर इथले काही आपले स्पॉट बऱ्यापैकी हायलाइट झालेले आहेत. जसं की स्वप्नवेल आहे, तिलारी वॉटरफॉल आहेत, बाबा वॉटरफॉल आहेत. हे बऱ्यापैकी ह्या
पावसाच्या ह्याच्यामध्ये आहे ना खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे एवढी संख्या असते की बस आपल्याला तो एक मोठा पोटेन्शियल आहे आपल्या इथं. आणि दुसरं जर तुम्ही आता म्हणला की वन्य प्राण्यांच्यासाठी सफारी आपल्याला निश्चित 1-2-3 स्पॉट आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये निश्चित स्कोप आहे आपल्याला करता येईल. ओके. मग तसा काही शासनाकडे प्रस्ताव तुमच्याकडे जायला लागतो का प्रस्ताव वरती? जसं आम्हाला निर्देश येतील बाबा तर त्यानुसार आपण काम करू. नाही पण मागणी इथून व्हायला लागते की काही आपणही करता. आपण ऑलरेडी मी यावर्षी एक आपल्याकडे चंदगड कन्झर्वेशन रिझर्व्ह आहे. चंदगड कन्झर्वेशन मध्ये माझ्याकडे जो तिलारीचा भाग आहे तिथे मी आता आपली चर्चा झाल्या पद्धतीनं सफारीचं बी नियोजन दिलेलं आहे. आपला रायतोबा पॉइंट म्हणून एक आहे, खूप चांगला व्ह्यू पॉइंट आहे. एक 3-3.5 किलोमीटरचा जो सफारीसाठी आपण तो मी प्रस्तावित केलेला आहे. तिकीट काउंटर तिथं प्रस्तावित केलेलं आहे आणि तिथं अनुषंगिक जे धबधबे वगैरे आहे तिथंही आपण तिकीट घर आणि हे प्रस्तावित करून एक बेसिक प्लॅन आपण सबमिट केलेला आहे. जसं त्याच्यावर कारवाई होईल किंवा जसे निर्देश येतील ते एक्झिक्यूट केल्या जाईल. कारण की आता आपण जिथं बसलोय ते ग्रीन हिल हे पण फॉरेस्ट डिपार्टमेंटच आहे, तर तसा स्कोप आहे का आपल्याकडे पर्यटनाला? निश्चित. आता ग्रीन कमर्शियली आहे बिलकुल आहे. आता रिसॉर्ट बऱ्यापैकी प्रायव्हेट मध्ये पण आपल्याकडे होत आहे. तर प्रायव्हेट मध्ये होत आहे तर आपल्याकडे जंगलचे जे व्ह्यू पॉइंट आहेत तर ते आपण खुले केलं तर प्रायव्हेट मध्ये पण त्यांना तिथं बाबा एक जेवढं जास्त करता येईल. जसं की आपल्याला टुरिझम करताना आपल्याला एक चेन आपल्याला तयार केलं झालं, इन्क्लुडिंग आपला कलानिधीगड आहे ते इकडे, तो एक पाहण्यासाठी येणारे लोक आहेत. त्यानंतर आपलं मैपाळ गडसुंडी तिकडे बऱ्यापैकी पर्यटक जात असतात. हे कुठं तर चेन साखळी आपल्याला बांधता येईल, ते त्या पद्धतीनं प्लॅनिंग करता येईल का, आपण त्या पद्धतीने विचार करत आहे डिपार्टमेंट. आता आपल्याकडे मोगळगड म्हणून एक जो पांडवगड म्हणतो माडोळे त्या परिसरात आहे, बरोबर, तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या इथं? मोगलगड एक प्लॅटो आहे. तुम्ही कधी मोगलगडला गेला असेल तर थोडंसं 1-2-2.5 किलोमीटर आपण जंगलातून चालत जाऊन वरती जो टापू आहे, असं प्लेन एरिया आहे, तिथं बऱ्यापैकी जे काही तृणभक्षक प्राणी आहेत, सांबर असे ना, ससे बऱ्या मोठ्या प्रमाणात, साळींदर आहे मोठ्या प्रमाणात, तिथं त्यांनी घरटी केलेल्या आहेत आणि तिथं ते बऱ्यापैकी त्यांचं हॅबिटॅट तयार झालेलं आहे. मोगलगडचं एक चांगला हॅबिटॅट ते मोगलगडचं आहे. जंगलमध्ये कसं आहे, जंगल म्हणजे पूर्ण आपल्याला घनदाट जंगल ही उपयोगाचं नसतं. तिथं जर मिडोज किंवा जसं आपला रायतोबा पॉइंट आहे, गवत कुरण जर अवेलेबल नसेल तर संख्या वाढणारच नाही ना तुमच्या. आणि जर तृणभक्षक नसेल तर मग तुमचं मांस राहणार नाही. त्यामुळे मिडोज डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने ते डेव्हलप म्हणजे आपल्याकडून काही तिथं केलं जातं का? असं डेव्हलप म्हणजे काय नाही, आम्ही मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिथं आम्ही शक्यतो प्लांटेशन्स घेत. आता गेले 3 वर्ष पाहताय मी कुठलेही प्लांटेशन आपल्याकडे घेतलेले नाहीये. आपल्याला हॅबिटॅट डेव्हलपमेंटचे, जसं की मी तुम्हाला म्हणलं, कुरण विकास मध्ये आम्ही हत्ती गवत लागवडीचा प्रयत्न केलेला आहे, यावर्षी केळी लागवडीचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याच्या वेळेस आता याच्यामध्ये अखाद्य वनस्पती आपल्याकडे एक आहे, बकरा लोकली आपण म्हणतो, जे कुठलेही वन्य प्राणी किंवा लोकलही आपले कुठले खात नाही, ते आपल्याकडे निर्मूलन होणं गरजेचं आहे. आम्ही तसंही त्या दृष्टीने विचार करत आहे. आपल्याकडे कुठले दुर्मिळ प्राणी आढळतात का? हो, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुर्मिळ म्हणता येईल सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे स्लेंडर लॉरीस, आदिमानव जे इथे लोकली लोक म्हणतात. स्लेंडर लॉरीसचं पॉप्युलेशन बऱ्यापैकी रिमार्केबल आहे. आपल्या चंदगडचा तो पारगडचा एरिया आहे, आपल्या तिलारीमध्ये कॅनल रोड जो आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्लेंडर लॉरीस स्पॉट झालेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एक हॉर्नबिल्स जे आहेत, सगळ्यात मोठं आकर्षण हॉर्नबिलचं पण आहे आपल्याकडे. महाधनेश पण आपल्याकडे नेस्टिंग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड आहेत. आता आपल्याकडे बर्डिंगच्या बाबतीत कलानदी गडच्या खालच्या पायथ्याचं जे जंगल आहे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्डिंगचं सायटिंग होतं. तर ट्रॅगॉन म्हणता जे आहे, एक ट्रॅगॉन म्हणून एक बर्ड आहे, तर तोही तिथं स्पॉट होतं, जे की जे बर्ड वॉचर आहेत त्याच्यामध्ये एक चांगलं त्याला मानलं जातं, म्हणजे एक हायलाइटेड पक्षी निरीक्षण. तो ट्रॅगन पाहण्यासाठी बऱ्यापैकी पर्यटक इथं येत आहेत. त्या पक्षी निरीक्षणावरूनच आता आपल्याकडे जलसाठे मोठे आहेत, बरोबर, म्हणजे धरणं आहेत, जंगल परिसरामध्ये पण जलसाठे आहेत. आता ज्या पद्धतीने फ्लेमिंगो संमेलन उजनीच्या डॅम परिसरात केलं जातं, तसं आपल्या इकडे कुठं
काही स्पॉट डेव्हलप झालेत का की जिथं बाबा पर्टिक्युलर पक्ष्यांचा एक थवा मोठ्या प्रमाणात येतो दरवर्षी किंवा असं काही? नाही, असं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कुठं स्पॉट झाले नाही. आता तुम्ही फ्लेमिंगोचा विषय काढला, तो मायग्रेटरी आहे. तो आपल्याकडे मायग्रेटरी आहेत, पण तसं संशोधन होणं अजून इथे थोडंसं गरज मला वाटत आहे. काही मी लास्ट एक 15-20 दिवसापूर्वी एक हॅरियर फोटो कॅप्चर केला होता. मी स्टेटसला ठेवल्यानंतर मला थोडी चर्चा झाली, जे बर्ड वॉचर आहे त्यांच्या, तर मायग्रेटरी आहे, बऱ्यापैकी विंटरमध्ये हा आपल्याकडे येतो. असं काही तर संशोधन होणं गरजेचं आहे. मग त्यानुसार आपल्याकडे हे करता येतं. एक प्रमुख आकर्षण तिलारीमध्ये किंवा आपल्या जंगलामध्ये आहे ते हॉर्नबिल्स आहे. हॉर्नबिल खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. आता संध्याकाळच्या वेळेस तुम्ही 5च्या दरम्यान जर तिलारीचा चौक जो आहे आणि कॅनल रोडला बऱ्यापैकी पाईड जे आहेत, मलबार पाईड, हॉर्नबिल आणि महाधनेश, ग्रेटर हॉर्नबिल, हे बऱ्यापैकी स्पॉट होतात इझिली. म्हणजे कुठे तुम्हाला म्हणजे खूप वाट जाता तुम्हाला स्पॉट होतात ते एक. आणि बऱ्यापैकी ते पाहण्यासाठी पर्यटक येतात तिथे. आणि आपल्याकडे पारगड मिरवेलच्या साईडलाही बऱ्यापैकी पॉप्युलेशन आहे आणि लोकली तर तुम्हाला बऱ्यापैकी दिसून येतच असेल. हॉर्नबिल रिमार्केबल आपल्याकडे हॉर्नबिल आहे, ते आपल्याकडे हायलाइट करून आपल्याला त्या पद्धतीने करता येईल निश्चित याच्यामध्ये. मग यामध्ये पक्षी निरीक्षकांसाठी म्हणा किंवा जे प्राणी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी काही वन विभागाकडून काही चालना दिली जाते का की बाबा इथे इथे या किंवा पक्षी निरीक्षणासाठी असं काही? कारण की आपल्या इकडे तशी लोकली जनजागृती कमी आहे. येणारे जे आहेत ते बाहेरचेच आहेत. तर त्या पद्धतीने स्थानिकांना पण घेऊन असं काही आहे का? अशामध्ये मी सांगू इच्छितो की तुम्ही आता म्हणला की बऱ्यापैकी बाहेरचे पर्यटक पुणे, मुंबई, बेंगलोर, आता आपल्याकडे वेगवेगळ्या NGO आहेत. जसे की विकास माने म्हणून एक आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. खाली वाईल्ड वन म्हणून एक रिसॉर्ट आहे. तिथे काही इवन मी लास्ट टाइम एक महिनाभरापूर्वी इकडे पारगड रोडला फिरतीवर होतो, तर ते त्यांच्याकडे ते वाईल्ड वनचे हे होते, मेंबर होते. ते त्यांच्यासोबत डेन्मार्कवरून हे आले होते, पक्षी निरीक्षक किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आले होते. ते आपल्या भागामध्ये फिरत होते. आणि हे विकास माने जे आहेत तर ते पण टूर अरेंज करतात. बऱ्यापैकी ते कोऑर्डिनेट करतात आमच्याशी. लोकल फॉरेस्टर्स असेल किंवा माझ्यापर्यंत तिकडे भोसले साहेबांशी कोऑर्डिनेट करून आहे ना, आतमध्ये जंगलामध्ये तर जात नाहीत, पण बाय रोड जे काही आता अवेलेबल आहेत ते तिथं बर्ड वॉचिंग करत असतात. याच्यामध्ये निश्चित आपल्याला स्कोप आहे बर्ड वॉचिंगसाठी. जसं मी मगाशी म्हणलो, कलानी दिगडला जो एक हबच आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी पक्षी निरीक्षणासाठी आपल्याला स्कोप आहे. वन विभागाची काहीतरी एक मोहीम पण असते ना दरवर्षी पक्षी प्रेमी किंवा प्राणी प्रेम्यांसाठी? ऑक्टोबरचा फर्स्ट वीक आपण बर्ड वॉचिंग म्हणून सलीम अली जे आपले पक्षी तज्ञ त्यांच्या स्मृतीमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रात आपण साजरा करतो. यावेळी त्या वेळेस आपण एक लोकल काहीतरी, जसे की मी मागच्या वर्षी केलं होतं की आपले जे HOD आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, कोर्ट असेल ना, मान्य कोर्ट किंवा पोलीस, प्रत्येक क्षेत्रातले त्यांना घेऊन मी एक बर्ड वॉचिंग ट्रेल आयोजित केली होती आपल्या तिलारीच्या, आपल्या कलानी दिगडच्या पायथ्याशीच. अशा वेळी लोकल विद्यार्थी, जसं की आम्ही चंदगड मधले जे हे आहे फादर ॲग्नेल स्कूल, तिथले काही विद्यार्थी घेऊन बाबा एक ट्रेल आयोजित केली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा टच मिळेल. त्याच धर्तीवर आता आपल्याकडे जे औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात सापडते. कारण की तसं बघायला गेलं तर जो आपला वैजनाथ देवालय आहे तिथं आरोग्य देवी म्हणूनच आहे. कारण का तर तो परिसर आधी औषधी वनस्पतींसाठीच रिझर्व होता. तर त्या पद्धतीची काही वनसंपदा आपल्याकडे आहे का? किती आत्ता सध्या किती प्रमाणात तरी आढळते? वनसंपदा आपल्याकडे तशी ठराविक पॅचमध्ये किंवा असं आयडेंटिफाय झालेलं नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे. जसे की माझे वनमजूर जे आहेत, जे तर खूप वर्षानुवर्षे काम करतात, त्यांना खूप नॉलेज आहे. त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला फिरतीच्या वेळी ते दाखवतात, बाबा हे साहेब हे झाड पोटात दुखायला तर ह्या झाडाचा पाला रस करून प्यायचा, असं बऱ्याच ठिकाणी ते दाखवलं. तर याच्यामध्ये संशोधन होणं गरजेचं आहे आणि कुठेतरी हे डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे जुन्या लोकांना ज्यांना माहिती आहे त्या लोकांकडून कुठेतरी ते डॉक्युमेंटेशन झालं तर पुढे जाईल. डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. खूप याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या झुडपं जे आहेत ते औषधी आहेत असं प्रथमदर्शनी तर दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये कसं सायंटिफिक डॉक्युमेंटेशन करता येईल याबाबतीत डिपार्टमेंट काही विचार करते का, पाहूया.
हे इनिशिएटिव्ह डिपार्टमेंटकडून घ्यायला लागतं की काही युनिव्हर्सिटीज किंवा वनस्पती तज्ज्ञांकडून यायला लागतं? तसंही चालतं, म्हणजे बऱ्यापैकी युनिव्हर्सिटीकडून जे येतात ते वरिष्ठ कार्यालयाची मान्यता घेऊन आता आपल्याकडे ऑथोराइज्ड PhD स्टुडंट आहेत, येतात आपल्याकडे. गावडे म्हणून आहे, ते मानव हत्ती वन्यजीव संघर्ष जे आहे त्याच्या बाबतीत काम करत आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं संशोधन चालू आहे. काही फुलपाखरांच्या बाबतीत पण आपल्याकडे बऱ्यापैकी संशोधक येत असतात. त्यावेळेस आम्ही त्यांना अलाव करतो. जे काही लोकल स्टाफ आहे, नॉलेजेबल आहे, त्यांच्यासोबत आम्ही देत असतो. पण ते त्यांचं काम करून जे काही डॉक्युमेंटेशन ते सबमिट करून ते डिपार्टमेंटला हे करत असतात, अवेअर करत असतात. मध्यंतरी आपल्याकडे माननीय तेजस ठाकरे साहेब ते पण आपल्या रायतोबाच्या पॉइंटला काही येऊन गेलेले आहेत. त्यांचंही रिसर्च चालू आहे. त्यांचं सिंधुदुर्गमध्ये त्यांनी 1-2 बेडकाच्या जाती हे ते संशोधन केलं. अशा पद्धतीचं चालू असतं, नेहमी प्रोग्रेसिव्ह आहेत ते. त्याच्यामुळे एक दोन दरवर्षी काही ना काही ॲडिशन आपल्याकडे PhD स्टुडंट्स म्हणा, आपण त्यांना अलाव करत असतो. आता या सगळ्या चर्चेअंती तुम्ही इथल्या स्थानिकांना किंवा काही जे अभ्यासक आहेत त्यांना काय पद्धतीने आव्हान कराल एकूण? माझं आव्हान असंच राहील की मुख्यतः आपला जो भाग आहे हत्तीप्रवण आहे, तसंच जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून आपला हा चंदगडचा भाग आहे. तर आपल्या जर बायोडायव्हर्सिटीचं रक्षण आपणच नाही केलं तर कोण करणार आहे? निश्चित तुम्हाला म्हणजे इथल्या पब्लिकला हत्तीचा त्रास आहे आणि वन्यजीवांचा त्रास आहे, पण निश्चित त्याच्यामध्ये मार्ग निघणार आहे. डिपार्टमेंट खूप पॉझिटिव्हली ह्या गोष्टींकडे बघत आहे. पीक नुकसान असणं किंवा बाकीचे विविध प्रश्न त्या अनुषंगाने असणं, याच्यामध्ये निश्चित मार्ग निघेल. पण हातबल होऊ नका. पण जैवविविधता रक्षणासाठी तुम्ही सामोरे या. डिपार्टमेंटशी संलग्न राहून एक कोलॅबरेशन करून एक चांगली आपण याच्यामध्ये जैवविविधता एनरिचमेंट आपण याच्यामध्ये ॲडिशन आपण करू शकतो. तर माझं आव्हान राहील की जैवविविधता रक्षणासाठी कृपया सामोरे या. सविस्तर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद साहेब. धन्यवाद.